नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया झटपट बनणारा मटार पुलाव. त्यासाठी ते भाज्या कापून घेतल्यात. एका कुकरमध्ये तेल गरम केले, त्यात टाकले तेजपत्ता, जिरं, मोहरी, कढीपत्ता. हे छान तडतडलं की आपल्याला त्यात टाकायचा कांदा. तो कांदा आपण असा उभा चिरून घेतला आहे आणि ह्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तो परतून झाल्याच्या नंतर ह्यात मी टाकते अद्रक लसूणची पेस्ट. तर अद्रक लसूण पेस्ट टाकून झाल्यावरती यात टाकले हिंग आणि मग बारीक चिरलेला टोमॅटो. हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा असं छान असं एकजीव झाल्याच्या नंतरला यात आपल्याला टाकायचे हळद, त्याच्यानंतर चवीनुसार लाल तिखट आणि मग आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. तर आता ह्यात टाकणार आहोत मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मटार आणि बटाटा, जो आपल्या पुलावचा मेन इन्ग्रेडियंट आहे. तर आता हे छान असं परतून घेतल्याच्या नंतर यात आपण टाकणार आहोत तांदूळ. तिथे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि टाकले तिथे. हे छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. परतून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत 2 ग्लास पाणी. तर इथे मी जेवढे तांदूळ घालते मी ते 2 ग्लास पाणी किंवा त्याच्या दुप्पट पाणी टाका आणि इथे कुकरला असं 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छान. आणि हे बघा आपला मटार पुलाव एकदम रेडी आहे. एकदा नक्की ट्राय करा.